बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर ठेवा, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. आज एक खंत मराठी सिनेसृष्टीविषयी तुम्हा सर्वांशी बोलून दाखवतोय. मराठी कलाकारांविषयी ही खंत तुम्हाला बोलून दाखवतो. ही खंत आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भातली. ज्यावेळेस मराठ्यांचं आरक्षण आंदोलन मुंबईच्या वेशीपर्यंत धडका मारत होतं, एक खंत अशी की मराठी कलाकार असतील, कुठल्याही समाजाचे असोत, मराठा नाही म्हणत मी, कुठल्याही समाजाचे असोत, पण मराठा आरक्षण आंदोलनाविषयी कुठल्याही मराठी कलाकाराने, मग वरचा खालचा मी असा भेदाभेद करणार नाही, कुठलाही असो मराठी कलाकार कुठलाही असो, त्याने ना एखादं साधं ट्विट केलं, ना एखादा व्हिडिओ प्रसारित केला समर्थनार्थ, असं काहीच घडलं नाही. मराठी कलाकार, मराठी सिनेसृष्टी मराठा आरक्षणापासून वंचित राहिली, अलिप्त राहिली. ना पाठिंबा ना विरोध, काहीच नाही. पण ही भूमिका जी मराठी सिनेसृष्टीने घेतली, किंवा एकही अभिनेता असा मिळू नये. मला वाटतं रितेश देशमुखांचा कदाचित अपवाद असू शकतो याला. त्यांनी काही स्टेटमेंट केलेले आहेत मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ. पण त्यांच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आठवत असेल तर लिहा कमेंटमध्ये, इतर कोणीही मराठी सिनेसृष्टीतनं आरक्षण आंदोलनास समर्थनही दिलं नाही. पण त्याच्या विरोधात एक गोष्ट माझ्या कानावर पडली, किंवा काही व्हिडिओज तुमच्याही नजरेत आले असतील. काही कलाकार, त्यांच्या जातपात पाहू नका, काही कलाकार, त्यात केतकी चितळे आणि पुष्कर जोग हे दोघांची नावं विशेष घ्यावीच लागतील. शरद पोंक्षे देखील आहेत, पण शरद पोंक्षेंची भूमिका थोडी वेगळी आहे. केतकी चितळेंचा मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओ, आता केतकी चितळे आणि कॉन्ट्रोवर्सी यांचं जुनं नातं आहे. केतकी चितळेंकडनं विशेष वेगळ्या अपेक्षा तुम्ही ठेवू नयेत. हे कसलं द्योतक आहे मला माहीत नाही, पण केतकी चितळे यांनी ज्या प्रकारे मराठ्यांचा अपमान केलाय त्या व्हिडिओमध्ये, तो तुम्ही ऐका. मी तुम्हाला तो व्हिडिओ देखील ऐकवेल. त्या काय म्हणतायत, ज्या सरकारी कर्मचारी त्यांच्या घरी जात आहेत सर्वेसाठी. बरं, सरकारने खुल्यामध्ये सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कर्मचारी किंवा तशा प्रकारचा GR त्यांनी देखील प्रसार माध्यमांवर व्हायरल केला होता की सर्वेसाठी सरकारी कर्मचारी येणार आहेत, त्यांना तुम्ही सहकार्य करावं. बरं, सरकारी कर्मचारी काही तुमच्या उरावर बसले होते का? तर नाही. सगळ्यात प्रथम ते विचारणार मराठा आहात का? असेल तर पुढचे प्रश्न चालू होतात, नाही तर विषय तिथेच संपतो. ह्या केतकी चितळेला स्वतःचं एक प्रसिद्धीचे हव्यास असतं, हवस असते. काय म्हणतात तुम्ही, शब्द मला नीटसाट जमत नाही. हवस म्हणा, हव्यास म्हणा, काय असेल ते असेल. त्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या केतकी चितळेने त्या सरकारी कर्मचाऱ्याचा व्हिडिओ बनवला. त्या महिला कर्मचारी होत्या. बरं, त्या कर्मचाऱ्यांकडे पाहाल तर एकदम साधारणशी अशी ती महिला होती, साधारणशी. तिने किती हसून, अगदी हसत मुखाने तिला काही प्रश्न विचारले. तिला हेही नाही माहिती की ही अभिनेत्री, ह्याच्यातच समजून जा केतकी चितळे किती प्रसिद्ध. आता बघा, मला परत ह्या कुठल्याही भागात जायचं नाही की पुष्कर जोग किती प्रसिद्ध, किती काम केलं इंडस्ट्रीत, नाही करायचंय. कारण शेवटी मराठी कलाकार आहात आणि मराठी कलाकारांना आपण असं खाली लेखू शकत नाही. आजही अभिमान वाटतो जर काही एखाद्या दिल्लीतल्या अवॉर्ड फंक्शनमध्ये, सरकारी अवॉर्ड फंक्शन असेल किंवा कुठलेही या अवॉर्ड फंक्शन्समध्ये ज्यावेळेस मराठी कलाकार दिसलेले पाहिले ना, की एक ऊर भरून येतो. बाबा, महाराष्ट्राचा माणूस तिथे बसलाय, फक्त एवढंच, तो महाराष्ट्राचा आहे एवढंच पुरेसं असतं आमच्यासाठी. त्याची जातपात आम्ही कधीही पाहत नाही. पण ती महिला तिला विचारते, सरकारी कर्मचारी विचारते, आपण मराठीने सगळ्यात पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, हा सिलसिला कुणी चालू केला? केतकी चितळेने. तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात? तिला दिसतंय तिच्या गळ्यामध्ये ID कार्ड घातलेलं आहे. ती सांगते सुद्धा की मी मराठा आरक्षण सर्वेच्या संदर्भात तुमच्याकडे आले, त्याच्यासाठी मला काही माहिती हवी आहे. वेगळं काही चुकीचं काम करते तर नाही. तिला जे सांगितलं तेवढंच काम ती करते. केतकी चितळे म्हणते, तुमची जात काय आहे? सुरुवात कोणी केली पहा, मी तुम्हाला व्हिडिओ देखील दाखवेल. ती म्हणते मी मराठा आहे, ओपन आहे. केतकी चितळे पुढचं वाक्य म्हणते, म्हणजे माझ्यावर अॅट्रॉसिटी तुम्ही टाकणार नाहीत. म्हणजे ह्याच्यात तिला काय उद्देश करायचा तुम्ही समजून गेला असेल. अॅट्रॉसिटी तिला कशा संदर्भात बोलायचंय. बरं, तेही झालं. त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस ती भगिनी तिला विचारते, तुम्ही देखील मराठे आहात का? तर ती म्हणते अजिबात नाही. बघा, विरोध शरद पोंक्षेंनी तेच सांगितलं. शरद पोंक्षे काय म्हणतायत, तुम्हाला विरोध करायचा आहे, तुम्ही चांगल्या शब्दात करा ना, आणि ज्या सरकारांवर तुमचा राग असेल त्या सरकारांना थेट बोला ना तुम्ही. पण तुम्ही त्या सरकारी कर्मचाऱ्यांना हे सगळं बोलून काय सिद्ध करायचा प्रयत्न करताय? बरं,
केतकी चितळे असं नाही म्हणाली की मी मराठा नाही आहे, मी ब्राह्मण आहे. ती काय म्हणाली, अजिबात नाही. मी काय ते चित्पावन, मला ते नाव देखील आठवत नाही, तिने काहीतरी म्हणाली ती चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे मी. आता मला चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणचा तितका अर्थ कळत नाही, पण ब्राह्मण आहे एवढं कळालं. माझा विरोध ना ब्राह्मण आहे याला आहे, ना चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे याला आहे, ना त्या आमच्या सहकारी मराठा आहेत याला आहे. मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही त्या आल्या तर तुम्ही तो अजिबात नाही ह्या शब्दामध्ये तुम्ही तुमची मानसिकता दाखवून दिली. तिथे तुम्ही ऐका तो व्हिडिओ, त्यानंतर पुष्कर जोगचं पण मी तुम्हाला पुष्कर जोग विषयी पण सांगेल. आधी तुम्ही हा व्हिडिओ ऐका केतकी चितळेचा. केतकी चितळे काय म्हणते, त्यानंतर मी पुष्कर जोग विषयी तुम्हा सर्वांशी बोलतो. अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. सरकारनं मराठा सर्वेक्षणासाठी सर्वे सुरू केला. आणि त्या सर्वेवरून छोट्या पडद्यावर काम करणारे पुष्कर जोग आणि केतकी चितळेनं केलेली विधानं वादात आली आहेत. वास्तविक सर्वेक्षणासाठी जे कर्मचारी माहिती गोळा करतायत ते त्यांचं कर्तव्य बजावतायत, सरकारी निर्देशाचं पालन करतायत. जर त्यावर आक्षेप असतील तर सरकारला प्रश्न अथवा सरसकट टीकेचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यावर बोलण्याची हिंमत न दाखवता या दोन्ही कलाकारांनी कर्मचाऱ्यांना टार्गेट केल्यानं ते टीकेचे धनी बनले. पुष्कर जोग नावाच्या एका कलाकारानं पोस्ट शेअर केली की काल बीएमसीच्या कर्मचारी माझ्या घरी आल्या. आम्ही सर्वे करतोय म्हणून माझी जात विचारत होत्या. ते जर बाई माणूस नसते तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपया मला हा प्रश्न करू नका, नाहीतर जोग बोलणार नाही तर डायरेक्ट कानाखाली मारणार. यावर ठाकरे गटाचे नेते किरण मानेंनी उत्तर दिलं की आमच्या मनोरंजन क्षेत्रात हल्ली उन्माद चढलाय. आमची सत्ता हा पोकळ माज आलाय. अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते. त्यांना हौस नाही उंबरठे झिजवायची. तुला लाथा घालायच्या आहेत का? लय राग आलाय का जात विचारल्याचा? मी चॅलेंज देतो, ज्यांनी जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्यांना लाथा घाला. खुलं चॅलेंज आहे. तू जर ते केलं नाहीस तर तू त्या कर्मचाऱ्यांकडून 4 लाथा खायच्या. कर्मचाऱ्यांवर माच कसला दाखवतोस? ते नोकरी बाजूला ठेवून आले तर लय महागात पडेल. मापात राहा. कशाला उगाच उन्माद व्यक्त करायचा, लाथा घालेन, कानफाडीत मारेन, माझं नाव काय, संविधानातली मूल्य समजावून सांगायची. तर संविधानातली मूल्य समजावून सांगताना संविधानात ह्या तरतुदी का केल्यात हेही तपासलं पाहिजे. मग असे प्रश्न पडणार नाहीत, मग हा विखार येणार नाही किंवा आम्ही आरक्षण मागत नाही याचा गर्व वाटणार नाही. गर्व वाटण्यासारखं काही नाही. तर 5000 वर्ष आरक्षण भोगलेलं आहे आपण, त्यामुळे गर्व वाटण्यासारखं काही नाही. हे समजून घेतलं तरी खूप आहे. वाद उफाळल्यानंतर एका खात्यावरून पुष्कर जोगनं ती पोस्ट डिलीट केली. मात्र मुंबई महापालिकेतल्या सर्व कर्मचारी संघटना यावरून आक्रमक झाल्या आहेत आणि पुष्कर जोगवर फौजदारी कारवाईची मागणी होते. दरम्यान अभिनेते शरद पोंक्षेंनी सुद्धा पुष्कर जोगला उद्देशून पोस्ट शेअर केली. माझ्या घरी सुद्धा नगरपालिकावाले आले होते. मी त्यांना चहापाणी विचारलं आणि मी ब्राह्मण आहे, मला कसलीच सवलत नको, म्हणून नोंदही नको असं नम्रपणे सांगितलं. त्यावर हसून ते निघून गेले. दरवाजावर कुणीही आलं तरी त्याचा आदर करणं ही संस्कृती आहे आपली. नकार सुद्धा नम्रपणे देता येतो. पुष्कर जोग आधी केतकी चितळेने देखील असाच एक व्हिडिओ शेअर केल्यानं वाद झाला होता. कमाल म्हणजे संबंधित महिलेला प्रश्न आणि उत्तरातही सर्वेक्षण का सुरू आहे हे स्पष्ट होतं. मात्र केतकी चितळे नावाची अभिनेत्री पुन्हा आपलाच प्रश्न उत्तराच्या भाषेत पुन्हा सांगते. तुम्ही नेमक्या महानगरपालिकेवरून आलायत ना? कास्ट विचारताय सगळ्यांना, रिझर्व की ओपन? का? आरक्षणासाठी सर्व चालू. कुठलं आरक्षण? मराठा आरक्षणासाठी का? मराठा आरक्षणासाठी सर्वे चालू आहे. नेमका कशासाठी हे? आरक्षण भेटण्यासाठी म्हणून. प्रजासत्ताक दिनी जातीय सर्वेक्षण सुरू आहे म्हणून केतकीनं जातीभेद वाढत असल्याचा आक्षेप घेतला. मात्र सर्वेक्षणासाठी आलेल्या महिलेला 3च जातही विचारली. आज गणतंत्र दिवस आहे. तुमची कास्ट कुठली? आम्ही ओपनमध्येच मराठा आहे. ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सरकारच्या निर्देशानुसार जेव्हा महिला कर्मचाऱ्यांना केतकीला तुम्ही मराठा आहात का
म्हणून प्रश्न केला तेव्हा केतकीनं दिलेलं उत्तरही चर्चेत राहिलं. अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की केतकी चितळेच्या मनामध्ये इतरांविषयी, केतकी चितळेच्या म्हटलं बरं, मी कुठल्याही जातीला उल्लेखून म्हणतच नाहीये, कारण एका व्यक्तीमुळे संबंध त्या जातीवर तुम्ही जाऊ शकत नाहीत. एका व्यक्तीमुळे केतकी चितळे म्हणते अजिबात नाही, म्हणजे तो द्वेष पहा मनामध्ये किती भरलेला आहे. ते मी कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण आहे. आपल्या जातीविषयी, धर्माविषयी अभिमान, आदर असावा, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण अजिबात नाही असं एखादं घाणेरडं स्टेटमेंट काढाल. हे अजिबात नाही हे शब्द, याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही घाणेरडापणा दिसणार नाही, पण तो आहे. ज्या टोनमध्ये, ज्या आवाजात तिने तो उच्चारलाय त्याच्यामुळे तो घाणेरडापणा आहे, तो कमी लेखण्याचापणा आहे त्याच्यामध्ये. याच सोबत तुम्ही पुष्कर जोगचा देखील व्हिडिओ पाहिलात. त्याच्यामध्ये पुष्कर जोगने काही व्हिडिओ केला नाही, पण पुष्कर जोग हा अभिनेता बघा ना कसं असतं. काही किटल्या अशा असतात ज्या जास्त तडतड करतात, ज्या किटल्यांना कोणी मार्केटमध्ये ओळखत देखील नाही, पण इतक्या तडतड करतात, नको तिथे प्रसिद्धीचा हव्यास. पहा हा पुष्कर जोग नावाचा अभिनेता काय म्हणतोय. काल BMCच्या कर्मचारी माझ्या घरी आल्या, आम्ही सर्वे करतोय म्हणून मला माझी जात विचारू लागल्या. ठीक आहे, बरोबर, त्यांना तसं सांगितलं, तसे त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. जर त्या बाई माणूस नसत्या तर 2 लाथा घातल्या असत्या. म्हणजे समजा त्या सर्वे करणाऱ्या अधिकारी बाई नसत्या किंवा महिला भगिनी नसत्या तर तुम्ही लाथा घातल्या असेल कर्मचाऱ्याला. पुन्हा प्रश्न विचारू नका मला असले प्रश्न विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाही. माज पहा, माज, नाहीतर जोग बोलणार नाही, डायरेक्ट कानाखाली मारणार. आता हा जोग केतकी चितळे, चला मी सौम्य भाषेतच म्हटलं, पण हा जोग कोण आहे? हा जोग कुठून येतो? हा जोग कुठल्या ग्रहावरचा आहे? हा जोग, अरे ह्या जोग ह्या आडनावावर एवढा माज कशासाठी आहे तुम्हाला? हा माज नेमका तुम्ही दाखवताय. जोग बोलणार नाही, सरळ कानाखाली आवाज काढणार. म्हणजे सरकारी कर्मचारी एवढा हलक्यात वाटला का हो तुम्हाला की आलाय, तुमच्या कानाखाली खाल्ल्यात आणि निघून गेलाय? सरकारी कर्मचारी ID काढून बसेल ना बाजूला, ते ID असं काढून ठेवेल ना बाजूला, भारी पडेल. जोग तुमचे सारे सिनेमे एकाच कानफडात दाखवून देतील, ते एकाच सगळे सिनेमे एकत्र आठवतील. आणि काय ते सिनेमांना स्टार असतात ना तुमच्या, तुम्हाला सगळे स्टार एकत्र दिसतील. सरकारी कर्मचाऱ्यांना जेव्हा तुम्ही बोलताय ना असं, काय गरज काय ह्या सगळ्या स्टेटमेंटची? तुम्हाला तुमची जात नाही करायचे, मला नाही करायचे, मला माझा आणि ह्या सर्वेचा काही संबंध नाही, त्यामुळे मला तुम्ही हे विचारू नका. ते काय तुमच्या दाराशी जेवायला आले होते का की तुमच्याकडून माहिती घेऊनच जाणार? तुम्ही कसे नाही देत ते पाहू, अशा प्रकारचं काही होतं का? काहीच नव्हतं असं. मग एवढं हे सगळं रिॲक्ट होण्याचं कारण काय? नेमके ते कर्मचारी त्यांना शेवटी आदेश आहेत, ते त्यांचं काम करतायत, त्यांची नोकरी करतायत. कशाला त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे अशा प्रकारची विधानं करायची? बाई माणूस नसते तर बरं, पुरुष माणूस असते तुझी कानाखाली खाऊन घेतली असती का त्या सरकारी कर्मचाऱ्यांनी? जोग आपण अभिनेते हे कागदाचे अभिनेते, तुम्ही कागदातले हिरो आहात, कागदाचे. सरकारी कर्मचारी हे खऱ्या आयुष्यातले त्यांचे हिरो आहेत. त्यांनी अनेक अनुभव पाहिलेत, तुमच्यासारखे फक्त चित्रपटांमध्ये अनुभव नाही पाहिलेत. हेच ते सरकारी कर्मचारी होते ज्यांनी कोविड काळात महाराष्ट्र सांभाळलाय. हेच ते सरकारी कर्मचारी आहेत ज्यांना आज ते वणवण फिरवलं जात आहे ना, हे तेच सरकारी कर्मचारी आहेत. त्यामुळे मला हा प्रश्न पडतो की हे सगळं कशासाठी? मराठा आरक्षण आंदोलनासाठी. तुमच्या जर काही तुमचा विरोध असेल ना, तुम्ही योग्य त्या मार्गाने व्यक्त व्हा ना, पण हे अशा प्रकारचे स्टेटमेंट करून तुम्ही नेमकं काय दाखवा? आणि तुमच्यामुळे काय होतंय ना, तुमच्यासारख्या चांडाळ चौकडीमुळे काय होतंय माहितीये का? समाजाचं नाव बदनाम होतंय, तुमच्या समाजाचं नाव बदनाम होतंय. ते चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण म्हणून केतकी चितळेने अख्ख्या समाजाला बदनाम केलं. पाहायला गेलं तर त्या एकट्या महिलेमुळे उभा समाज बदनाम झाला सगळ्या मराठ्यांमध्ये. अगोदरच ते काय म्हणतात, नांदायची हाऊस नव्हती, त्यात माहेरचं बोलावणं काहीतरी, अशा प्रकारची एक म्हण आहे. हे असं झालं. केतकी चितळेचं मागे एक स्टेटमेंट मी तुम्हाला सांगेल, तुम्हालाही माहिती असेल ते, हिंदू दैवत दारू पितात म्हणून वगैरे, काय काली मातेला काहीतरी दारूचा नैवेद्य वगैरे, हे अशा प्रकारचं बोलून नेमकं आपण काय साध्य करू इच्छितो?
हे कॉन्ट्रोवर्सी तयार करण्याचं काम आहे, बाकी याच्यात मला काही दिसत नाही. पण आपण जर खुल्यामध्ये पाठिंबा देऊ शकत नसाल तर अशा प्रकारचं हे बदनामी करणं थांबवा. इतकंच मी तुर्तास बोलतो. मराठी चित्रपटसृष्टी अलिप्त राहिली मराठा आरक्षणापासून, हरकत नाही. ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस मात्र मराठा तुमच्या पाठीशी उभा राहील. तुर्तास इतकंच बोलतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. एक मराठा लाख मराठा. जय महाराष्ट्र.